म्हणजे जुळतंय का कुठं भाजप आणि राष्ट्रवादी आणि भाजपचं महाराष्ट्रात आत्ता आलंय. सगळ्यात पहिल्यांदा नगरमध्ये जोडलेलं आहे. जे दिलीप सातपुते असतील, बाळासाहेब बोराटे असतील, की जे विखे आहेत किंवा आमदार आहे संग्राम भैया जगताप, ते यांचं असं होतं की त्यांना नाही द्यायची उमेदवारी. त्यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही महायुती करतो, नाही तर मग तुम्ही सेपरेट लढा. भाजपामध्ये राष्ट्रवादीमध्ये पण झालंय, काही निष्ठावंत आहे त्यांच्यावर पण अन्याय झाला. पण ते 4-5 जागांवरून कुठेतरी गोंधळ होतच नाही, ना. ते 4-5 जागेवरून गोंधळ होता हे मला नाही माहिती. म्हणजे युती असताना सुद्धा एकनाथ शिंदेचा त्याच्यावर फोटो आहेच. म्हणजे आता हे अहिल्यानगर शहरामध्ये कुठं संभ्रम करण्याचं काम आहे, काही छुपी महायुती आहे. शिवसेनेवाल्यांचं म्हणणं होतं का आम्हाला जागा सोडा, आणि भाजपवाल्यांचं म्हणणं होतं की नाही, तिथं आम्हाला बी जागा लागतील. तुमच्यावर आरोप आहेत की ते दमदाटी करतात म्हणून. माझ्या वाड्यात मला विरोधकच नाही. स्वच्छ सुंदर हरित प्रभाग जर मी येणार कालखंडात करू शकलो नाही तर परत या प्रभागात निवडणूक लढणार नाही. काय वाटतं, महापौर कोणाचं होईल, भाजप का राष्ट्रवादी? राष्ट्रवादीचा महापौर व्हावा ही इच्छा आम्ही व्यक्त करू शकतो. महापौर कोण ठरवतं? संग्राम भैया जर महापौर ठरवत असतील तर मग आजच ठरवून टाका ना महापौर कोण आहे. असं तर नाही ना झालं. काही विरोधक म्हणतात दमदाटी करून घरी जाऊन काही उचलून नेले, असं करून त्यांना फॉर्म विड्रॉल करायला लावले. की असा कुठल्याही प्रकारचा काही विषय नाही. ते रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. तुम्हाला महापौर होण्याची इच्छा आहे? नमस्कार, मी वैष्णवी कदम. वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची रणधुमाळी आता सुरू आहे. प्रत्येक प्रभागामध्ये नवीन समीकरण, नवीन राजकारण, या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेलो आहोत. अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सर, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमची कितवी निवडणूक आहे? माझी आता 3री टर्म मॅडम. तर आता महायुती आहे, पण अहिल्यानगर शहरामध्ये युती आहे, तर तुम्ही याच्याकडे कसं पाहता? काय नाही, आता शेवटी राजकारणामध्ये जे निर्णय घडत असतात ते घडल्यानंतर आता मागच्या विषयावर चर्चा न करता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजप आमची युती आहे, ती युती म्हणून, आणि सगळ्यात प्रमुख म्हणजे या अहिल्यानगर शहराच्या विकासासाठी आमदार संग्राम भैया जगताप आणि डॉक्टर खासदार सुजय विखे पाटील यांचं काम चांगलं आहे लोकांसमोर. तर तो अजेंडा घेऊन आता मी जनतेत चाललो. आता महाराष्ट्रामध्ये महायुती आहे, काही ठिकाणी युती झाली आहे, तर काही ठिकाणी सेपरेट लढताय. तसंच अहिल्यानगर शहरामध्ये एकनाथ शिंदे गट वेगळा लढतोय आणि राष्ट्रवादी आणि बीजेपी हे 2 गट एकत्र आहेत. तर कसं वाटतंय तुम्हाला, म्हणजे जुळतंय का कुठं भाजप आणि राष्ट्रवादी? तसं राष्ट्रवादी आणि भाजपचं महाराष्ट्रात आत्ता आलंय. सगळ्यात पहिल्यांदा नगरमध्ये जोडलेलं आहे. पूर्वीपासूनच आम्ही एकत्र, याच्या अगोदर राष्ट्रवादी आणि भाजपची बाहेरून पाठिंबा दिला आम्ही सत्तेत. अहिल्यानगर शहरामध्ये अशी चर्चा होती पहिल्यापासूनच की महायुती होणार. शेवटच्या टप्प्यापर्यंत चर्चा होती. अगोदर 1 दिवस अगोदर असं झालं की एकनाथ शिंदे गट सेपरेट लढतोय, परंतु अशा पण काही चर्चा होत्या की एकनाथ शिंदे गट हा वेगळाच लढणार. हे अगोदरपासूनच ठरलेलं होतं, फक्त शेवटपर्यंत सस्पेन्स ठेवला होता. नाही, असं असू शकतं किंवा नसू शकतं याच्यावर मी नाही जाऊ शकत. पण ज्या अर्थी आमदार संग्रामभाई जगताप साहेब किंवा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे महायुती म्हणून शिवसेनेशी बोलत होते, तर त्यांचे काल आमची मीटिंग झाली, तर त्यांनी त्यातले काही मनोगत त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की काही जागांवरून त्यांचं चालू होतं की काही ठिकाणी तुम्ही शिवसेनेवाल्यांचं म्हणणं होतं का आम्हाला जागा सोडा, आणि भाजपवाल्यांचं म्हणणं होतं की नाही, तिथं आम्हाला बी जागा लागतील. आणि मग त्यामध्ये असं झालं की युती तुटण्याचं कारण तिथं ठरलं, असं प्रमुख नेत्यांचं म्हणणं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितले की समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युती झाली तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये एका जागेसाठी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करत आहोत. तर शेवटी म्हणले दोन्ही पक्षांनी एक विचार केला की या संपूर्ण शहरामध्ये युती तोडण्यापेक्षा एखाद्या 2 वार्डमध्ये समजा मैत्रीपूर्ण लढत झाली तर बाकीच्या लोकांना काय अडचण करायची युतीमध्ये, अशा प्रकारचं त्यांचं स्टेटमेंट आलं. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्याच्यामध्ये स्वीकार त्या गोष्टीचं केलं. स्टेटमेंट कोणी दिलं? एकनाथ शिंदे गटाच्या नाही, सेपरेट लढतोय हे भूमिका शिवसेनेने कशी घेतली ही वस्तुस्थिती आमच्या प्रमुख नेत्यांनी सांगितली, हे तुम्हाला सांगतो. कारण की त्या ठिकाणी भाजप आणि
शिवसेनेच्या जागेचा वाद होता. जागा वाटपावरनं बराचसा गोंधळ होता अहिल्यानगर शहरामध्ये. हम्म. आता तसं भाजपामध्ये राष्ट्रवादीमध्ये पण झालंय, काही निष्ठावंत आहे त्यांच्यावर पण अन्याय झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि एकनाथ शिंदे गटाचा जर विचार केला तर एकनाथ शिंदे गटामध्ये काही अशा जागा होत्या, म्हणजे दिलीप सातपुते असतील, बाळासाहेब बोराटे असतील, की जे विखे आहेत किंवा आमदार आहेत संग्राम भैया जगताप, यांचं असं होतं की त्यांना नाही द्यायची उमेदवारी. त्यांना उमेदवारी दिली नाही तर आम्ही महायुती करतो, नाही तर मग तुम्ही सेपरेट लढा. नाही, असं काही होत नसतं. शेवटी ज्यावेळेस आपण युती करतो आणि युती करून पुढे जात असताना काही गोष्टी ऍडजस्टमेंट करावं लागतात, मग त्या दृष्टीने काही निर्णय घेतले जातात. त्याच्यामुळे ते जे कोण काय बाहेर खबर पसरवत त्याच्याशी मला काही माहिती नाही त्याविषयी. पण ते 4-5 जागांवरून कुठेतरी गोंधळ होतच नाही, ना. ते 4-5 जागेवरून गोंधळ होता हे मला नाही माहिती. पण आज सुद्धा अहिल्यानगर शहरामध्ये काही बोर्ड आहेत, पोस्टर आहेत, पॉम्पलेट आहेत, त्याच्यावर एकनाथ शिंदेचा फोटो दिसतो. म्हणजे युती असताना सुद्धा एकनाथ शिंदेचा त्याच्यावर फोटो आहेच. म्हणजे कोणत्या बोर्डवर दिसलं तुम्हाला? आहेच, बरेच बोर्ड आहेत. ठीक आहे, ते त्याच्या परवानग्यापूर्वीचे असतील किंवा ते लागलेले असतील किंवा दुसरे बदल होणारे असतील. म्हणजे आता हे अहिल्यानगर शहरामध्ये कुठं संभ्रम करण्याचं काम आहे, काही छुपी महायुती आहे. आता युती तर आहे, मग आता ते याच्यावर छुपी आहे का काय म्हणतात त्याला, का आहे का नाही आहे, कशी, याच्यावर थोडं तुम्ही आमच्या प्रमुख नेत्यांना प्रश्न विचारला तर ते अधिक बरं आहे. प्रभागाकडे जर पाहिलं तर सगळ्यात विकसित प्रभाग म्हणून प्रभाग क्रमांक 1 कडे पाहिलं जातं. त्या प्रभागामध्ये आतापर्यंत किती निधी आला आणि विकास किती झाला? आता प्रभागामध्ये मी तर 100% एक सांगतो आपल्याला की या अहिल्यानगर शहरामध्ये सर्वाधिक निधी आणण्याचं काम आम्ही आमच्या प्रभागामध्ये केले. आकड्यात जर सांगायचं ठरलं तर भरपूर मोठा आकडा आहे. त्याच्यामुळे त्या आकड्यात न सांगता तुम्ही या लोकांच्या, नागरिकांच्या जर प्रतिक्रिया घेतल्या किंवा आपण स्वतः जर पाहिलं तर माझं असं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त निधी हा माझ्या प्रभागात आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुमचे मोठे बंधू आहेत, ते सगळं राजकारण पाहतात, प्रभागाकडे पाहतात, काही विकास कामं वगैरे असतील त्याकडे पण ते लक्ष देतात. मग ते आहेत, मोठे बंधू आहेत माझे. ते समजा नितीन शेट म्हणून ते प्रभागात काम पाहतात. ते राजकारण नाही करत, ते राजकारण करू शकत नाहीत, ते समाजकारण करतात आणि बघते की विकासात्मक जे काम आहेत ते त्याच्यातलं ते समजा संपूर्ण माहिती असल्या कारणाने ते दर्जेदार काम स्वतः उभं राहून करून घेतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांच्या सुखादुखात, अडीअडचणीत किंवा कोणाला काही मदत लागत असेल तर माझ्या परस्पर ते सगळं करतात. त्याच्यामुळे ते त्यांचा मोठा हात माझ्या प्रभागामध्ये भरपूर सपोर्ट आहे. भरपूर म्हणजे जवळपास तेच पाहतात असं मला तर हरकत नाही. तुमच्या प्रभागामध्ये तुमचे काही विरोधक आहेत, तुमच्यावर आरोप आहेत की ते दमदाटी करतात म्हणून, आणि तुमचे विरोधक जिथे राहतात त्या ठिकाणी रस्ते म्हणा किंवा काही समस्या असेल तिथं तुम्ही सोडवत नाही त्यांच्या समस्या. माझ्या वाड्यात मला विरोधकच नाहीत. म्हणजे जे नागरिक आहेत, जे नागरिक म्हणून माझ्याशी जोडल्या गेलेला माणूस आहे, मुळातच एक गोष्ट क्लिअर कट आहे की जो माझ्याशी जोडल्या गेलेला व्यक्ती आहे तो अजूनपर्यंत तुटलेला नाही, कारण की आपल्या सोबतच दोष नाही. त्याच्यामुळे जो नागरिक माझ्याशी जोडला गेलाय तो माझ्यासोबत काल बी कायम आहे, आज बी आहे, खात्रीशीर सांगतो उद्या बी राहील. असा प्रभागात तुम्ही जर रिप्लाय जर घेतला की विरोधकांचं सोडून द्या, शेवटी विरोधकांना तुम्ही आमचं काही बी सांगितलं तर त्यांना ते गोड लागणारच नाही. पण जे नागरिक म्हणून किंवा लोक म्हणून आमच्याबद्दल जर तुम्ही माहिती घेतली ते तुम्हाला लोक त्याच्याबद्दल उत्तर देतील. गरज पडल्यास तुम्ही विरोधकांशी वेळेवर हात मिळवणी करता, असं काहीच नाही. गरज पडल्यावर हात मिळवणी करायचा. शेवटी राजकारणात कसं असतं माहिती का, राजकारणात प्लसचे गणित हे करावं लागत असतात. पण हे सगळं करत असताना मी आमच्या जवळच्या लोकांना विश्वासात घेऊन चर्चा करून मगच निर्णय घेतो. हात मिळवणी करताना सुद्धा असं कधीच झालं नाही की समजा आमच्या सोबतचे लोक विचारलं नाही आणि डायरेक्ट जाऊन कोणाशी हात जोडून निघले, असं करत नाही. शिवसेनेचे प्राबल्य, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नगर शहराची ओळख आहे, तर तुम्ही कसं पाहता या निवडणुकीकडे, काय वाटतं तुम्हाला? बालेकिल्ला मला असं वाटतं हा राष्ट्रवादीचा मानला लागेल. गेले 3 टर्म या ठिकाणी आमदार संग्राम जगताप हे निवडून आले सलग. त्याच्यामुळे बालेकर राष्ट्रवादीचा आता हा नगर म्हणून ओळखला जातो. प्रभागामध्ये
अशा कुठल्या अजून समस्या आहेत आणि तुमचं असं कुठलं स्वप्न आहे की ते पूर्ण झालेलं नाही आणि तुम्हाला आता जर संधी मिळाली पुन्हा तर तुम्हाला ते आता पूर्ण करायचंय? प्रभागामध्ये माझे मागचे जे मी लोकांना जे शब्द दिले, हम्म. उदाहरणार्थ सावडी कचरा डेपो मी हटवणार, त्याच्यानंतर तपोवन रस्ता मी करणार, हे शब्द मी प्रामुख्याने दिले आणि ते शब्द पूर्ण केलेत मी, की बुवा जे नागरिकांना शब्द दिले ते पूर्ण केले. सावडी कचरा डेपो हटवलाय, तपोवन रस्ता केलाय. आज नागरिकांना माझं जाहीर आव्हान आहे आणि जाहीर सांगणं आहे की जसं मी सांगितलं होतं की कचरा डेपो मी हटवला नाही तर मी निवडणूक करणार नाही. आज तुमच्या मार्फत अजून एक गोष्ट सांगतो, स्वच्छ सुंदर हरित प्रभाग जर मी येणार कालखंडात करू शकलो नाही तर परत या प्रभागात निवडणूक लढणार नाही. तुमचं पुढचं विकासाचं विजन काय आहे? विकासाचं विजन आहे की प्रभागाचा सर्वांगीण विकास हे होणं गरजेचं आहे. जसं आपण पाहतो की भिस्तबाग महालासारखे वास्तू आज नगरमध्ये किंवा सावडी उपनगरात जर सकाळी लोक उठले तर त्यांना मॉर्निंग वॉकला कुठं जायचं म्हणलं ते जॉगिंग ट्रॅकला जात असतात आणि हे जात असताना भिस्तबाग महालासारखं आपण असा डेव्हलप करतोय महाल की त्या ठिकाणी जो संपूर्ण जो राऊंड आहे, आता तिथं जर आपण जागेवर पाहिलं तिथं विकास काम चालू आहे. मी जे बोलते ते सत्य तुम्हाला तिथं तुम्ही मी म्हणतो म्हणून नका विश्वास ठेवू, तिथं जागेवर तुम्ही जाऊन पहा. तर त्याचं प्राथमिक साईडचं कॉन्क्रीटीकरण रस्ते झालेले आहेत, महालाचे डिझाईन भिंतीचं काम चालू आहे आणि त्याच्या आतून आम्ही जवळपास एक 6 मीटरचा जॉगिंग ट्रॅक तयार करतोय आणि तो जो राऊंड आहे तो प्रोफेसरचा जो आपला जॉगिंग ट्रॅक आहे त्याच्यापेक्षाही मोठा तो राऊंड तयार होतोय आणि त्या ठिकाणी महिला माता भगिनी सकाळी पाठ 5ला, सकाळी 7ला, 9ला, एखाद्याला वाटलं उन्हाळ्यात दुपारी 3ला, त्याच्यानंतर रात्री कधी बी तिथं आपण वॉकिंग करू शकतो, जॉगिंग करू शकतो किंवा एक निवांतपणे आपण त्या ठिकाणी जाऊन बसतो. अशा प्रकारची आम्ही तिथं व्यवस्था करतोय आणि तिथं महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा 24 तास अवेलेबल राहतील. अशा प्रकारचं आमचं नियोजन आहे. असं हे काम आम्ही असं उभं करतोय. त्याच्यानंतर प्रभागामध्ये आज आरोग्य केंद्र उभं केलेलं आहे आम्ही, तिथं MBBS लेवलचे डॉक्टर त्या ठिकाणी बसतात. तर याच्यानंतर आमची इच्छा आहे की सर्व नागरिकांना सोयीसुविधासाठी एक हॉस्पिटल आमच्या प्रभागात आम्ही उभारणार आहेत. त्याच्यानंतर एक शाळा सुद्धा माझी उभारण्याची इच्छा आहे प्रभागात, की जेणेकरून महानगरपालिकेकडे लोकांचा बघण्याचा अँगल असा आहे की महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी जात नाही, तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये आम्ही अशी शाळा उभारू की जिथं शिक्षण घेण्यासाठी नंबर लागले पाहिजे. तुमच्याकडे पद आहे, अजित पवार गटाचं शहर जिल्हाध्यक्ष पद आहे. तुमचा प्रभाग सोडून म्हणजे हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 1 सगळ्यात मोठा प्रभाग आहे, तर तुमचा प्रभाग सोडून तुम्हाला शहरामध्ये लक्ष द्यायला वेळ मिळतोय का सध्या? तसं काही नाही. आता जिथं जिथं मला ज्या ठिकाणी आमचे सहकारी मित्र परिवार बोलवतात किंवा आमदार साहेब सांगतात त्या ठिकाणी मी जातो, वेळ आहे माझ्या, अडचण नाही. पण प्रभागाची एकंदरीत परिस्थिती पाहता, प्रचार पाहता, बाकी पण ठिकाणी शहरात प्रचार करायला वेळ मिळतोय का? प्रभागाची परिस्थिती पाहता ही माझ्या प्रभागातले जे नागरिक आहेत हे अतिशय म्हणजे मी माझ्या कुटुंबातले ते सदस्य समजतो आणि त्यांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनातला फार मोठा बदल घडलेला आहे. म्हणजे हा बदल मला म्हणजे नागरिकांना म्हणजे त्यांच्या ऋणातून आम्ही बाहेर पडू शकत नाही. काल माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस या पहिल्या निवडणुकीला उभा होता तर त्याला तिकीट मागण्यासाठी राजकीय व्यक्तींच्या दारोदार जावं लागतं, हे तुम्हाला बी माहिती आहे. पण आज ज्यावेळेस मी तिकीट मला मागण्यासाठी इतर ठिकाणी जावं लागत होतं, आज मला तिकीट वाटण्याची किंवा शिफारस करण्याची संधी मला उपलब्ध झालेली आणि त्याला संपूर्ण कारण म्हणजे हे माझ्या प्रभागातले नागरिक आणि आमदार संग्रामभाई जगताप हे आहेत. आणि हा जो बदल आहे हा बदल माझ्या जीवनातला म्हणजे भरपूर मोठा बदल आहे आणि त्या बदलाच्या याच्यावर सांगतो मी की माझ्या नागरिकांचा जसा माझ्यावर विश्वास आहे तसा माझा नागरिकांवर विश्वास आहे की या निवडणुकीमध्ये त्यांचं तर उलटं म्हणणंच नाही. तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही तुमचं इतर शहरात जिथं फिरायचं तिथं फिरा, काम करा. आम्ही प्रभागाचे नागरिक म्हणून आम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. एका प्रकारे भाजपावर कुरघोडी करून भाजपाच्या नावावर किंवा भाजपचे काही तिकीट तुम्ही मिळवली अशी आरोप आहे तुमच्यावर. असं काही नाही. हे ते आरोप ते काही काही आरोप कसे असतात,
फक्त करायचे म्हणून करायचे असेल. तसं वास्तविक काय असं तुम्ही दाखवलं तर मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. शहरामध्ये काय वाटतं तुम्हाला की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे किती नगरसेवक निवडून येऊ शकतात? आता ही मायबाप जनता आहे, किती हा पूर्ण शासकीय? अधिकार त्यांचा आहे आणि आम्ही केलेलं काम त्यांच्यासमोर प्रेझेंट करतो. बाकी आशीर्वाद द्यायचं काम जनतेचं आहे. पण एवढं निश्चित आहे की जनता आम्हाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल. काय वाटतं महापौर कोणाचा होईल, भाजप का राष्ट्रवादी? आता ते माझा प्रश्न नाही, तो प्रश्न आहे आमदार संग्रामभाई जगताप साहेब, त्यांना तुम्ही ते विचारा. महापौर कोण ठरवतं? आता महापौर संग्राम ठरवले भाया जगताप ठरवतात की शहरातले नगरसेवक निवडून येतील त्या परिस्थितीवर महापौर ठरतो? नाही, शहरातले नगरसेवकांना ते विश्वासात घेऊन संग्रामभाई ठरवतात. संग्राम भाया ठरवतात. शहरातल्या संग्रामभाई नगरसेवकांना विचारात घेऊन संग्रामभाई ठरवतात. संग्राम भाया जर महापौर ठरवत असतील तर मग आजच ठरवून टाका ना महापौर कोण आहे. नाही, शेवटी कसं असतं, निवडणूक झाल्यानंतर लोकशाही आहे, लोकशाहीच्या पद्धतीने ते सगळं करावं लागतं. आजच जर तुम्ही सांगितलं की याला महापौर करणार आहे, त्याला महापौर करणार आहे, तर शेवटी पक्ष पार्टी लेवलचा विषय असतो, अजेंडे असतात. महापौर पदासाठी तुम्हाला काही शब्द दिलाय का संग्राम भाई यांनी? नाही, मला तर असं काही शब्द त्यांनी दिलेला नाही आणि त्याच्यामुळे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही की त्यांनी मला शब्द दिलाय का नाही दिला. मला काही शब्द त्यांनी दिलेला नाही. महापौर पदासाठी तुमचं नाव चर्चेत आहे अहिल्यानगर शहरामध्ये. आनंदाची गोष्ट आहे ती. माझ्यासारख्या काम करणाऱ्या कार्यकर्त्याचं नाव किमान चर्चेत आहे. अजून असं कोणतं विजन आहे तुमचं प्रभागासाठी? तुमच्या वेगळं काय करायचंय प्रभागामध्ये? रस्त्यांचा तर काही प्रश्न नाही, पण आहे काही ठिकाणी नाराजी आहे नागरिकांची. आपण जर ढवण वस्ती तपोन रोड त्या साईडला जर गेलो तर तिथं बऱ्यापैकी रस्ते झालेले नाहीयेत. आता मुळातच असा विषय आहे की जो ढवण वस्तीचा जो भाग आहे, तर त्या ढवण वस्तीमध्ये पिण्याची पाण्याची व्यवस्था, रस्ते जवळपास माझं असं मत आहे 80%च्या वर रस्ते, किती 20% राहिले असतील ढवण वस्ती दिवशी सांगतो फक्त स्पेसिफिक. 80%च्या वरती रस्ते कॉन्क्रीट करण्याचे झालेले आहेत. मजबूत जे रस्ते झालेले नसतील त्याचं मजबूती करण्याचं काम चालू आहे. आज बी तुम्ही जागेवर गेल्यावर तिथं तुम्हाला दिसेल. आणि ढवण वस्तीला पूर्ण दाबाने पिण्याची पाण्याची व्यवस्था आहे. तुम्ही नागरिकांना जर माझ्या प्रभागातील विचारलं, पाण्याची तुम्हाला कुठल्या प्रकारची जर अडचण आहे तर तुम्हाला नागरिक, मी जाहीर सांगतो तुम्हाला की नागरिक तुम्हाला पाण्याबद्दल सांगणार की सगळ्या प्रभागापेक्षा आमच्या प्रभागामध्ये पाण्याचा प्रश्न अजिबात नाही. भाजप आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 नगरसेवक बिनविरोध निवडून आले. महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे या गोष्टीची की महाराष्ट्रात कुठे नाही पण नगरमध्येच असं घडलंय. नागरिकांमध्ये पण नाराजी आहे. नागरिकांमध्ये नाराजी नाही आहे. नाराजगी कसं, आता नाराजगी विरोधकामध्ये आहे. ही नाराजगी ते काय करतात, फक्त बोलून दाखवतात. आज परिस्थिती अशी की ज्या लोकांनी विड्रॉल केलेले फॉर्म, त्या लोकांनी काय विड्रॉल केले हे आपण एकदा विचारात गोष्टी घेतल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आहे की अनेक लोक विड्रॉल करणार होते, तर यांना आपण कुठे घेऊन गेलो? मला एक गोष्ट सांगा की जर तुम्हाला तुमचे उमेदवारांना घेऊन जावं लागतं, त्यांना डांबून ठेवावं लागतं, याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय? मग ते तुमचे उमेदवारच नाहीत का? म्हणजे आज राष्ट्रवादी आणि भाजपने उमेदवार उभे केलेत, तर ज्या दिवशीपासून ते उमेदवार उभे केलेत त्या दिवशीपासून ते प्रचारात सक्रिय झालेत, त्याच्या अगोदरपासून प्रचारात सक्रिय आहेत. यांना काही कालावधी जोवर त्यांचे फॉर्म कायम होत नाहीत तोपर्यंत यांना उमेदवार डांबून ठेवायची वेळ का आली? का ह्यांचा त्यांच्या उमेदवार विश्वास नाही? का हे त्यांचे उमेदवारच नाहीत? का हे त्यांचे विचार घेऊन पुढे जाणारच नाहीत? मग तुमच्याकडे लोकच नाहीत का? याचा अर्थ काय नेमका? मग विरोधकांनी तो आरोप करायचा, हा चुकीचा आरोप करण्यात काय अर्थ नाही. सत्यता, शेवटी जे सत्य आहे ते आपण बी स्वीकारलं पाहिजे आणि ते समोर बी लोकांना मांडलं पाहिजे. फक्त राजकारण करायचं म्हणून राजकारण नाही केलं पाहिजे. असं तर नाही ना झालं? काही विरोधक म्हणतात दमदाटी करून घरी जाऊन काही उचलून नेले, असं करून त्यांना फॉर्म विड्रॉल करायला लावले. आमदारांकडनं प्रेशर होतं, आमदारांचे काही माणसं यायचे. तेच तुम्हाला मी सांगतोय की असा कुठल्याही प्रकारचा काही विषय नाही. यांच्याकडे ते लोक यांना विचारावं की तुम्ही किती निष्ठावान लोकांना उमेदवार दिल्यात, ते तुमचे लोक आहेत का? यांच्याकडे जे लोक आलेले आहेत यांना कुठं आमच्याकडून उमेदवारी नसेल मिळाली किंवा शिवसेनेचा सेकंड त्यांच्याकडून नसेल मिळेल म्हणून थर्ड पार्टी होऊन येत.
मी परत एकदा महायुतीचा प्रश्न घेते की आम्हाला पण अहिल्यानगर शहरामध्ये दिसतंय की हम्म, छुपी महायुती कुठेतरी असल्यासारखं. हम्म. कारण की एकनाथ शिंदे गटाचे पण काही जे नगरसेवक आहेत ते आमदार संग्राम जगताप यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, ते सरळ सरळ दिसतंय. हम्म. किंवा आता तर मी बघितलं बोर्डवर पॉम्पलेटवर एकनाथ शिंदेचा फोटो सुद्धा दिसतोय. तर मग असं तर नाही ना की बाबा ठीक आहे, एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक जरी निवडून आले तरी पण ठीक आहे मैत्रीपूर्वक, किंवा ते आपलेच नगरसेवक, किंवा ज्यांना भाजपामधून किंवा राष्ट्रवादीमधून तिकीट देऊ शकले नाही की त्यांना एकनाथ शिंदे गटात न दिले, पण ठीक आहे लढत होईल पण मैत्रीपूर्वक होईल का, ते नगरसेवक पण आपलेच. नाही, हा प्रश्न माझा नाही. हा प्रश्न तुम्ही आमच्या वरिष्ठांना विचारला, अतिशय चांगला राहील. शहर जिल्हा अध्यक्ष आहे ना तुमच्याकडे पण. ठीक आहे, शहर बरं आहे ना? जिल्हाध्यक्ष आहे, पण मी शेवटी काम करत असताना तुम्ही कुठल्या विषयावर किती बोललं पाहिजे ह्याच्याच माझ्यासारखा कार्यकर्ता जे नियम आहेत माझे, आणि मला असं वाटतं की या प्रश्नावर उत्तर आपण वरिष्ठांकडून घेतलं अधिक चांगलं राहील. तुमच्या प्रभागामध्ये केलं तर तुम्ही आता कॉन्क्रिटीकरण केलेले आहे, तर हम्म. काही ठिकाणी अशी पण समस्या आहे की कॉन्क्रिटीकरण केल्याच्या नंतर त्याची हाईट वाढली आहे रस्त्यांची, तर नागरिकांचे घरे जे आहेत ते थोडेसे खाली गेलेत, तर मग दरवेळेस पावसाळा आला की ते घरामध्ये पाणी वगैरे शिरतं, नाही, अशा समस्यांना सामोरे जावं लागतं. असं मला नाही जाणवलं कुठं. हम्म. म्हणजे माझं मत आहे, कारण की आपण काय करतो, सगळं काम प्लॅनिंग मी करतो. शेवटी दोन्ही साईडनी आपण पाणी पावसात जाण्याची व्यवस्था करतो, ड्रेनेज लाईनच्या पाण्याची जाण्याची व्यवस्था करतो, पावसाचं पाणी जाण्याची व्यवस्था करतो. मला असं कुठं जाणवलं नाही. जर आपल्याला कुठं निदर्शनास असन हम्म. की जिथं पाऊस पडला आणि ते पावसाचं पाणी राहिले, मी तर जबाबदारीने सांगतो की आमच्या प्रभागात पाणीच साठत नाही कुठं. आम्ही तुमचं पुस्तक पाहिलंय, तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही तुमचा विकास मांडलेला आहे सगळा, तर तुम्ही जे डीपी रस्ते केलेले तुमच्या प्रभागामध्ये ते कशा प्रकारे केलेत? ते जे डीपी रस्ते आहे संपूर्ण, मुळातच डीपी रस्ते हा विषय असा असतो की मुख्य रस्ते असतात ते, हम्म. आणि हे मुख्य रस्त्यानंतर अंतर्गत रस्ते असतात. तर मुख्य रस्ते आम्ही जसं आता उदाहरणार्थ कॉटेज कॉर्नर ते राजीवर चौक ते बेसवाग माल, बेसवाग मागा ते ढवण वस्ती, हम्म. परत राजीवर चौकात यायचं इकडं वडगाव रोडने आठरे पाटील शाळा, उजव्या हाताला बंधन लोन, हा आम्ही शहरातला मॉडर्न रस्ता करतोय. हम्म. म्हणजे या ठिकाणी आता काम सुद्धा चालू केले तेच. तर ह्या रस्ता आपण मध्ये डिवायडर त्याला, डिवायडर मध्ये शोचे झाडं राहतील, दोन्ही बाजूनी 7-7 मीटर कॉन्क्रीट आहे, हम्म. आणि त्याच्या बाजूनी बंद गटर आहे, आणि मग पेवर ब्लॉक आहेत. दोन्ही बाजूनी झाडं लावतोय, हम्म. लाईट लावतोय, आणि हा शहरातील मॉडेल रस्ता आपण करतोय. त्याचं पहिल्या टप्प्याचं काम आपण चालू देखील केलेलं आहे. बिस्तबाग चौक ते महाल रस्त्याचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे त्याचे 2 लेअर, 1 लेअर आता मध्यंतरी पडलाय, अजून 2 लेअर त्याचे डांबरीकरणाचे राहिलेले आहेत, ते काम होऊन जाईल. राजनंदिनी हॉटेल लेखानगर ते तलाठी कार्यालय ते गोकुळनगर मार्गे बंधनवान नगर मनमाड हवे, हा सुद्धा प्रमुख रस्ता आहे. या रस्त्याचं सुद्धा काम प्रगतीपथावर आहे, त्याचं सुद्धा काम चालू आहे. हे सुद्धा मार्ग तयार झाल्याने ढवून वस्तीचा तो पण रोड जो मेन आहे, त्याच्यानंतर पाईपलाईन रोड आहे, याची समांतर ट्रॅफिक कमी होणार आहे, आणि लोकांना एकदम म्हणजे हायवेला टच सहज होणार आहे. हे जे विकास काम आहेत हे आम्ही विजन घेऊन चालवतो. असेच अंतर्गत छोटे मोठे जे डीपी रस्ते प्रभागातील, जसं गावडेमाळपासून दक्षतानगर मार्केट पोहोचतो, किंवा इतर जेवढे आमच्या अंतर्गत डीपी रस्ते प्रभागातील, ते जोडण्याचं आमचं काम चालू आहे, जेणेकरून नागरिकांना येण्या जाण्यासाठी कुठल्याही प्रकारची तकलीफ होऊ नये. आणि मुळातच एक संकल्प घेऊन झालो आम्ही की माझ्या प्रभागातून ज्यावेळेस नागरिक बाहेर घराच्या पडेल आणि ते हायवेला कुठेतरी जाईल, तर त्याला एक वेगळं फिलिंग, वेगळं समाधान भेटलं पाहिजे. आणि ते 100% खात्रीशीर सांगतो की प्रभाग हा अहिल्यानगर शहरामध्ये वेगळी ओळख निर्माण होणार आहे, आणि ज्यावेळेस आपण आपल्या प्रभागात घुसणार तर आम्हाला वेगळा आनंद या ठिकाणी मिळणार आहे. रस्त्यांचा विषय निघाला म्हणून प्रश्न विचारते, रस्ते झाले म्हणजे विकास होत नाही. आजही मूलभूत गरजा आहेत की पाणी आहे, ड्रेनेज आहे, कचरा आहे, या मूलभूत गरजा सोडूनही अजून गोष्टी आहेत की जे मुलं UPSC MPSC करतात त्यांच्यासाठी वाचनालय आहे, गार्डन आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तो विकास झालाय का कुठं प्रभागामध्ये? हो, तुम्हाला सांगतो ना, डॉन बॉस्को सारखं भवन मंगल कार्यालय उभा केले, त्याच्यानंतर कॉटेज कॉर्नर एक हॉल उभा केलेला आहे, त्याच्यानंतर योगा भवन आहे,
त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो श्रीराम भवनचं काम त्या ठिकाणी चालू आहे पवन नगरला. त्याच्यानंतर साईराम नगरला मोठा सभा मंडप झालाय, माऊली मंदिरला झालाय, आज पंचवटीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा मोठा सभा मंडप आहे त्या ठिकाणी. गार्डन केलेले आहेत 2 अमृतचे 2 गार्डन आहेत की जिथं तुम्ही सावली असते, ज्येष्ठ लोक सकाळी व्यायाम करू शकतात. सगळ्या जेवढे जे लागण अष्टविनायकला आहे, मला एक वाटतं ना कॉटेज कॉर्नरला आहे, असे अनेक गार्डन आम्ही डेव्हलप करतो. भिस्तबाग माल एवढा मोठ्या प्रभागासाठी डेव्हलप करतो आम्ही. म्हणजे त्याची ओळख या शहरात नाही तर अहिल्यानगर जिल्ह्यात मार्ग तयार होणार आहे की भिस्तबाग माल. त्या ठिकाणी आपण 300 फूट तिरंगा देखील त्या ठिकाणी झेंडा उभा करतो आपण, की जेणेकरून एक प्रभागाचं वेगळं वलय, एक प्रभाग वेगळा घडावा, वेगळा दिसावा, याच्यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. हा, मी प्रश्न विचारते पण तो काही प्रभागासाठी नाहीये, तो शहरासाठीच आहे. की रोजगार, जे तरुण पिढी आहे, युवक आणि युवती जे आहे, तर रोजगाराचा मोठा प्रश्न आहे आपल्याकडे. म्हणजे रोजगार नाही असं म्हणलं तरी चालेल, कारण की पुण्यासारख्या, मुंबईसारख्या ठिकाणी जॉबसाठी यांना जावं लागतं. आता नगर बदलते हे तर आपल्याला सगळ्यांना मी ते दिसतंय, पाहिले, नगर बदलते, साखर काय साखर हे तर दिसते आपल्याला. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस डेव्हलपमेंट चालू होते, मी एका व्यापाऱ्याशी चर्चा करत होतो की त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस समजा एमआयडीसी यायचं असेल किंवा नगरमध्ये लोकांना यायचं असेल तर लोक पहिला विचार काय करतात की आपल्याला जाण्या येण्याचा रस्त्याचा मार्ग चांगला आहे का, 1 नंबरला. 2 नंबरला पिण्याचं पाणी जे आहे का, आपलं पिण्याचं पाणी ते स्वच्छ आहे का, चांगलं आहे का, ती सुविधा चांगल्या आहेत का, शहराचं वातावरण काय ते चांगलं आहे का. आज नगर ज्यावेळेस आजूबाजू जरी आपण म्हणत असलो नगरचे एमआयडीसी डेव्हलप होत आहे, नव्याने विळद घाटातले एमआयडीसी डेव्हलप होत आहे, भविष्यातले अजून आमदार साहेबांचे प्लॅनिंग असतील त्या हिशोबाने नवीन भाग सुद्धा आपले डेव्हलप ते करतायत, किंवा सुप्यासारखे एमआयडीसी आहे. ह्या एमआयडीसी नगर शहराला लगत आहे असं माझं म्हणणं आहे. कारण की ज्यावेळेस हे लोक उद्योजक त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायचा प्लॅन करतात तर आपल्याला राहण्यासाठी किंवा निवासासाठी जागा कुठे तर त्याला अहिल्यानगर सिटी चॉईस करतात. ही एक डेव्हलपमेंट मध्ये असणारी भरच आहे ना. शेवटी तुम्ही जर पाहिले तर सुप्याचे लोक कुठे येतात राहायला, समजा कंपनीचे मालक आले, अधिकारी आले, त्यांचे काही समजा वरिष्ठ लोक आले, ते नगर प्रेझेंट करतात का, की नगरच जवळ आहे ना सगळ्या सेंटरला. म्हणजे जेवढं नगर डेव्हलप होईल तेवढं आजूबाजूच परिसर डेव्हलप होणार, परिसर डेव्हलप होणार. पण प्रभागामध्ये पण छोट्या छोट्या गोष्टी आहेत, गार्डन आहे, त्याच्यानंतर तरुण पिढीसाठी जी युपीसी एमपीसी मुलं वगैरे करतात त्यांच्यासाठी वाचनालयाची पण गरज आहे ना. 100% आहे, 100% आहे. तुम्हाला मी बोलताना मग सांगितलं की अहिल्यानगर महानगरपालिकेची आम्हाला अशी शाळा उभारायची आहे की त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणजे येण्यासाठी लोकांची रेलचेल झाली पाहिजे, असा आमचा मानस आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की जे आपण सांगितलं वाचनालय, तर प्रत्येक भागात प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या भागात वाचनालय उभारलंच पाहिजे. येणाऱ्या काळात आम्ही त्याच्यावर जास्तीचं भर 100% देऊ. आणि अहिल्यानगर महानगरपालिकेच्या शाळा आहेत मनपाच्या, त्यांना अधिक बळकटी देऊन त्या कशा कार्यान्वित करता येतील चांगल्या प्रकारे. जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या शाळांमध्ये लोक म्हणले पाहिजे की आमची मुलं तिथे टाकायची, आणि शेवटी गोरगरीब लोकांसाठी चांगल्या सुविधा देणे ही जबाबदारी महानगरपालिकेची. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 35 जागा आहेत अहिल्यानगर शहरामध्ये, तर काय वाटतं किती शाश्वती तुम्हाला 35 पैकी किती निवडून येतील? जनता ठरवून तेवढ्या जागा आमच्या येणार, आणि आम्ही विश्वास आहे आमचा जनतेवर किंवा आम्हाला जास्तीत जास्त लोकांना ते निवडून देतील, कारण की मुळातच आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन जनतेत चाललो. शहर जिल्हा अध्यक्ष म्हणून तुम्हाला किती शाश्वती आहे की बाबा मी प्रयत्न करणार, तुम्ही एवढ्या जागा आमच्या आल्याच पाहिजे निवडून? मला तर मस्त वाटतं माझी म्हणजे शहर जिल्हा अध्यक्ष आहे म्हणून सर्वाधिक जागा निवडून आणायचा आमचा मानसिक प्रयत्न आहे, पण शेवटी लोकांच्या हातातली गोष्ट आहे पूर्णपणे. आम्ही लोकांना तेवढा विश्वास पटवून देण्याचा प्रयत्न करतो किंवा लोकांच्या नजरेत आम्हाला कळतंय की हा ठीक आहे, या लोकांनी कामं केले तर आपण यांच्यासोबत जाऊ, पण मताचा पूर्ण अधिकार त्यांचा आहे, ते ठरवतील तेवढे लोक आमचे येतील. तुम्हाला महापौर होण्याची इच्छा आहे का? मला महापौर होण्याची इच्छा आहे का म्हणल्यावर आता तुम्हाला मी प्रश्न मी तुम्हालाच विचारला, तुम्ही काय म्हणता? शेवटी कुठल्याही व्यक्तीला काय वाटतं की चांगले पद भेटले तर नाही थोडी म्हणणार कोणी, पण आता ते माझ्या हातात थोडी आहे. महापौर कोण ठरवतं नेमकं, कोण बसवतं महापौर? ठरवते नाही, शेवटी मी आतून पाहिजे ते नगरसेवक झालो पाहिजे.
हम्म. त्याला मी स्वतः नगरसेवक पहिल्यांदा झालो पाहिजे. सेकंड पार्ट ते आरक्षण पडलं पाहिजे. आरक्षण पाडल्याच्या नंतर कोण ठरवतं? थर्ड पार्ट आरक्षण पाडल्यानंतर ते भूमिका जसं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ही भूमिका आमदार संग्राम जगताप घेत असतील, त्यांच्या मनात आलं पाहिजे, नगरसेवकांच्या मनात आलं पाहिजे. अशा प्रकारची मोठी म्हणजे प्रक्रिया आहे ती. जनतेच्या मनात काय हे महत्वाचं नाही. आमदार संग्राम जगताप यांना महापौर कोण वाटतं ते बसवतात. मग त्यांनी आजच महापौर बसवावं, कशाला निवडणूक तरी लढवायची? नाही नाही नाही. तसं कसं असतं की शेवटी कुठल्याही गोष्टीला प्रक्रिया असते. शेवटी नगरसेवक निवडून आल्यानंतर जबाबदारी शेवटी आमदार साहेबांना, जबाबदार व्यक्ती आहेत ते. शेवटी हे शहर त्यांना चालवायचे आहे किंवा शहराच्या भूमिका त्यांना बघायच्या आहेत. त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य व्यक्तीला संधी देतील असं वाटतं मला. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनातली योग्य व्यक्ती आहे ते ठरवतील. राष्ट्रवादीतच महापौर हवा अशी इच्छा आहे का तुम्हाला? हा मग ती आता 100% कारण की युती आहे. आणि राष्ट्रवादीचा महापौर व्हावा ही इच्छा आम्ही व्यक्त करू शकतो. कारण की असं भाजपच्या लोकांना पण वाटत असं ना आमचा महापौर व्हावा. ती त्यांची इच्छा व्यक्त करू शकतात, त्यांना अधिकार आहे तो. पण युती ना. अधिकार आहे ना, इच्छा व्यक्त करायला काय अडचण आहे? तुम्ही इच्छा व्यक्त तर केली पाहिजे ना. इच्छाच व्यक्त नाही केली मग ते म्हणते ना तुम्ही म्हणलेच नाही आम्हाला कोणी किती काय, असं बी नको व्हायला. आत्ताच्या या चर्चेतनं स्पष्ट होत आहे की अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक ही जागांची नाही, तर सत्ता, विश्वास, राजकीय दिशा ठरवणारी लढाई आहे. आपण आता जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष संपत बारस्कर यांच्याशी संवाद साधला आहे. तर प्रभाग क्रमांक 1 मधील समस्या व जनतेचे जे काही प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांची व अहिल्यानगर शहराचं जे राजकारण आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. त्यांनी वेळात वेळ काढून वास्तव खबरशी संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानते. सर धन्यवाद. तुर्तास इथंच थांबतो.